बहुमोल रक्त हे सांडूनी भरिली खंडनी मज पाप्याची, त्या रक्ताने खंडूनी मजला केले मुक्त सर्व काळचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 4थ्या वचनात परमेश्वराच्या सानिध्यात राहणाऱ्या मनुष्याबद्दल म्हटले आहे, तो अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो. आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही. शपथ वाहणे म्हणजे एखाद्याला वचन अथवा आश्वासन देणे. एकदा आपण शपथ वाहिली तर ती निश्चितपणे पूर्ण करणे गरजेचे असते. यालाच आपल्या शब्दाला जागणे असे म्हणतात. वचन पाळल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल विश्वास व आदर निर्माण होतो. भारतीय संस्कृतीत प्राण जाय पर वचन न जाय अशी म्हण आहे. एकदा देवाने त्याचा विश्वासू दास अब्राहम यास त्याच्या वयाच्या 100 झालेल्या पुत्राचे अर्पण करावे म्हणून सांगितले. अब्राहम कसलीही कुरकुर न करता, कोणतेही आडेवडे न घेता कामाला लागला. त्याने पहाटेस लाकडे फोडून घेतली व इतर सर्व साहित्य घेऊन तो पुत्राचे अर्पण करण्यासाठी मोरिया डोंगराकडे निघाला. खरे तर इसाहाकाचे अर्पण झाले असते तर अब्राहम आपला एकुलता एक पुत्र तर गमावून बसलाच असता, परंतु त्याची वंशवृद्धी कायमची थांबली असती. आपले संभाव्य नुकसान ठाऊक असताना देखील अब्राहम मागे सरला नाही, कारण त्याने देवाच्या इच्छेनुसार करण्याचे ठरविले होते. एक प्रकारे त्याने देवास वचन दिले होते, म्हणून त्याने इसाहाकास वेदीवर ठेविले व त्याचे अर्पण करण्यासाठी सुरा उगारला. तेव्हा देवाने अब्राहमास आपला हात आवरावयास सांगितले. परमेश्वर अब्राहमाची विश्वासाची कृती पाहून आनंदी झाला. परमेश्वराने अब्राहमास त्याची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी होईल व तो अनेक नगरे जिंकून घेईल असा आशीर्वाद दिला. विशेष म्हणजे अब्राहमाने शब्द पाळिला, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे अब्राहमाच्या संततीद्वारे अभीष्ट पावतील असाही आशीर्वाद देवाने दिला. एदेनात मनुष्य पापात पडला तेव्हा परमेश्वराने आदाम व हवा यांच्यासाठी चर्मवस्त्रे बनविली. त्यासाठी प्राण्याचे रक्त सांडून त्याने जणू मानवास एका विशेष अर्पणाचे अभिवचन दिले व आमच्यासाठी त्याने ते वचन पाळिले देखील. तसे करीताना पित्याने स्वतःचा पुत्र वधस्तंभावर अर्पण करण्यासाठी देऊन टाकिला. मात्र त्यामुळेच ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांस देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला. आपणासही ख्रिस्तावरील विश्वासाने पापक्षमा, सार्वकालिक जीवन व देवाची लेकरे होण्याचा अधिकार नक्कीच मिळू शकतो. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपणास कृपा पुरवो. धन्यवाद.